महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे आणि या महाबळेश्वर मधील स्ट्रॉबेरी सोबत रासबेरी आणि गुजबेरी देखील पर्यटकांना भुरळ घालतीये। महाबळेश्वरच्या भिलार कासवंड भागात या दोन फळांचं उत्पादन घेतलं जातंय। स्ट्रॉबेरी सोबत रासबेरी आणि गुजबेरीची मागणी पर्यटकांकडून वाढतीये। तर याबाबत कासवंड भागात रासबेरी आणि गुजबेरीचं उत्पादन घेणारे शेतकरी अनिल धामुणसे यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी लाल चुटूक अशी स्ट्रॉबेरी आणि त्या स्ट्रॉबेरीच्या जोडीलाच आता रासबेरी आणि गुजबेरी ही पिकं सुद्धा या भागातली शेतकरी घेत आहेत आणि आज त्याची चव पर्यटकांना चाखता येते। माझ्यासोबत इथले काही शेतकरी आहेत ज्यांनी गुजबेरी असेल किंवा रासबेरी असेल याची पिकं घेतलेली आहेत। हे पीक फक्त आपल्या इथेच उगलं जाते, त्याला आपल्या इथलं वातावरण सुटेबल आहे आणि वरतून डोंगरातून वगैरे आम्ही कलेक्ट करून ती रोप वगैरे आणून शेतामध्ये लागवड करतो। हे किती वर्ष लागतात हे रोप मोठं व्हायला किंवा ही फळं जी मिळतात त्याला किती कालावधी लागतो या सगळ्या गोष्टींसाठी? रोप लागवडीनंतर साधारण 9 महिन्यानंतर याला फ्रुटिंग चालू होते। त्याच्यानंतर हार्वेस्टिंग करून आम्हाला ते 6 महिने एक 4 महिने मिळून जातं पीक त्याचं। परत पावसामध्ये आम्ही ते परत कट करून टाकतो आणि त्याचा असा खोडवा 5 वर्ष टिकतो आम्हाला। बघितलं तुम्ही, हे फार पूर्वीची जी व्हरायटी आहे, पूर्वजात व्हरायटी आहे, म्हणजे पिढ्यानपिढ्या ही आलेली व्हरायटी आहे। त्याला पूर्णपणे काटे असतात सर, बघा पूर्ण काट्यामुळे आहे ना, पूर्ण म्हणजे ह्याची लागण पूर्ण ह्याची छाटणी हे करून हे पीक हे जोमाने करायला लागतं। त्यानंतर ते पूर्णपणे काटेरी असल्यामुळे हाताला फार फोडे येतात, हातात फार पूर्ण रक्त येतं हे काढताना, बघा असे काटे आहेत आणि हे अवघड पीक असल्यामुळे जरा कष्ट जास्त आहेत, शेतकऱ्याला कष्ट करायला लागतं। मार्केट ह्याचं चांगलं आहे, परंतु या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे याच्यावरती जरा थोडा फुलं याच्या पानं जरा थोडा परिणाम झाल्यामुळे याची लागण कमी प्रमाणात झाली, ह्या लोक मरल लागली। आमच्या शेतकऱ्यांना एवढीच फक्त आमच्या शेतकऱ्यांची इच्छा आहे, ह्याच्या पिकाचा दर जो आहे तो चांगल्या पद्धतीने टिकावा। तुषार तपासे, झी मीडिया, कासवंड, महाबळेश्वर, सातारा।